चला तर आज बनवूया हरदूची स्पेशल डिश पापलेट फ्राय। पापलेट फ्राय बनवण्यासाठी आपल्याला लागणार आहेत हे पापलेट। नंतर आता हे पापलेट मी स्वच्छ धुवून घेतलेले आहेत। पापलेट फ्राय करण्यासाठी आता आपल्याला हा लाल मसाला, आता मी ह्याच्यात 3 चमचे लाल मसाला टाकलाय, तो मी अंदाजे टाकलाय। ही हळद, आता हा ओवा ह्यासाठी वापरतो की एखाद्याला मच्छी समजा बाधते, पोट फुगतं वगैरे, त्यामुळे तुम्ही मच्छी फ्राय करताना एकदा ओवा वापरून बघा। ही आलं लसूण आणि हिरवी मिरची आणि कोथिंबीरची पेस्ट, अंदाजे मीठ, ही लाल मिरची पावडर, ही मी 2 चमचे घेतली आहे, आणि हे लिंबू पिळून घेताना नेहमी असा हात घेऊन असं वरून पिळायचं, म्हणजे जेणेकरून बिया ह्या अशा प्रकारे हाताच्या बोटांमध्ये राहतात। नाहीतर जर का एखादी बी ह्या मच्छीमध्ये चुकून गेली तर मग ती जेव्हा आपण फ्राय करतो तेव्हा खूप अशी कडू मच्छी लागते। मसाला मी छानपैकी असा मिक्स करून घेते, असं सगळ्या ह्या तुकड्यांना खालीवर लावून घ्यायचं। तुम्हाला जर का आला लसूण पेस्ट नसेल लावायची तरी जमेल, तुम्ही मीठ, मसाला, हळद, लिंबू किंवा कोकम पण लावू शकता, पण आला लसूण लावल्याने चांगली टेस्ट येते। हे बघा, आता मीठ मसाला चांगला लावून घेतलेला आहे। आता मी अर्धा तास त्यांना मीठ मसाला लावून ठेवते, नंतर आपण पापलेट फ्राय करायला घेऊया। आता मीठ मसाला लावलेला आहे। पापलेट तळण्यासाठी तेल छानपैकी गरम झालेलं आहे। हा थोडा रवा आणि हे तांदळाचं पीठ दोन्ही मिक्स करून घेते पापलेट फ्राय करण्यासाठी। आता हे मिक्स केलेलं आहे। आता ह्या पापलेटला रवा आणि तांदळाचं पीठ लावून घेऊन आपण तळूया। असं छानपैकी खालीवर करून चांगलं रव्याचं आणि तांदळाच्या पिठाचं चांगलं कोटिंग करून घ्यायचं, आणि मग पापलेट फ्राय करून घ्यायचा। बघा, अशा प्रकारे रवा आणि तांदळाचं कोटिंग करून घेतलेलं आहे पापलेटला। आता आपण हे तळून घेऊया। त्या पापलेटला मी उलटा करून घेते, परत एकदा खालीवर करून 5 मिनिटं फ्राय होऊन देते।
अर्ध्या पापलेटच्या मी तुकड्या करून घेतलेल्या होत्या, त्या थोड्या फ्राय करून घेते. तुकडे पण फ्राय झालेले आहेत. त्या जास्त पण अशा काळ्या करून घ्यायच्या नाही. मच्छी तळताना एक नेहमी लक्षात ठेवायचं की जास्त पण ती करपवायची नाही. त्यामुळे कसं मच्छी खाताना त्याचा जो मसाला असतो ना, तो करपला का ती चांगली नाही लागत.